आपली जनरल टेंडन्सी महाराष्ट्रीयांची काय असेल, नोकरीवरी आणि हे चांगलं चाललंय, प्लीज ब्रेक करू नका. आपण नेहमी म्हणतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. पुस्तकामध्ये काय लिहिलं असेल की अशा गोष्टी अशा प्रकारे कराव्यात. नेहमी मी मनाला प्रश्न विचारायचो, देअर हॅज टू बी अ बेटर वे. तुम्हाला ही बिझनेसची आयडिया IIT मध्ये असताना आली का लहानपणूच असं होतं की मला काहीतरी करायचंय? म्हटलं IIT म्हणजे काय, आय हॅड नो आयडिया. बापरे. मी कधीही विचार नाही केला की आय वुड लाईक टू बी अ मिलियनर. माझं पण बिझनेसमध्ये येण्याचं वन ऑफ द रिझन वॉज बॅड बॉस. मराठी माणसाला सर अजून असं वाटतं माझ्याकडे पैसे नाही, मी काय करू शकत. इंडियन लोक वी आर व्हेरी स्मार्ट पीपल. आपल्याला राईट अपॉर्च्युनिटी मिळाली, बट यू हॅड टू हॅव. त्याचं वर्किंग प्रेशर वॉज 30,000 PSI. तुम्हाला कल्पना देतो, आपल्या घरामध्ये जे टॅप वॉटर असतं इट इज ओनली 50 PSI. बिझनेस करण्यासाठी फॉर्मल MBA डिग्री किंवा मॅनेजमेंट डिग्री याची किती गरज आहे? माझं प्रामाणिक मत. सर नमस्कार, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आले. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टमध्ये आज वर्ल्ड रिनॉन्ड बिझनेसमॅन म्हणजे आपल्या पुण्यातनं 1980s मध्ये ज्यांनी WOM ग्रुप चालू केला असे सुधीर पुराणिक सर आलेत. ही इज अ लेजंड आणि आपल्या सगळ्यांसाठी फार मोठे एक प्रेरणास्थळ आहे. तर सर तुम्ही आले, थँक्यू सो मच. आपण हा पॉडकास्ट सर चालू केला आहे की आपल्याला मराठी रोल मॉडेल्स बनवायचे बिझनेस ऑन्टरप्रिनरशिपमध्ये. आणि अजून तुमच्यासारखं कोणी असू शकत नाही. 1980s मध्ये US मध्ये जाऊन कंपनी फॉर्म करणं आणि आज 2,500 लोक किंवा जास्त आणि 7 देशामध्ये कंपनी म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. या आपल्या पॉडकास्टमधनं ॲटलिस्ट 5-10 लोक जरी प्रेरित झाले आणि स्वतःचं असं काही केलं तरी आपलं छान मिळवलं. डिस्कस करायचं तुमच्या बालपणामध्ये जाऊया की बालपण कसं होतं, कुठे तुम्ही लहानाचे मोठे झाले, शाळा, कॉलेज, तुम्ही IIT मुंबईत कसे गेले, जरा सांगा ना आम्हाला याच्याबद्दल. जरूर. माझं शालेय सगळं शिक्षण पुण्यामध्ये झालं. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. अरे वा. इथे ऑफकोर्स 11वी मी 1960ला पास केली. त्यानंतर मी 1 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो सर. आणि त्याच्यानंतर मी एंट्रन्स एक्झाम IITच्या एंट्रन्स एक्झामला मी अपियर झालो. त्याचं कारणही सांगतो की फर्ग्युसन कॉलेजमध्ये, लेट्स गो बॅक अ लिटल बिट. नवीन मराठी शाळेमध्ये आम्ही संबंध मराठीमध्ये शिकलेलो होतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऑफकोर्स इट वॉज ऑल इंग्लिश. पण जी 6 झाली त्याच्यामध्ये मी कॉलेजमध्ये दुसरा आलो. अच्छा. थोडक्यात म्हणजे काय, त्याच्यामुळे मला माझे हात गगनाला टेकले. मला वाटलं काय गॉट इट मेड. ओके. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे अभ्यासाकडे फोकस केलं पाहिजे होतं तसं मी केलं नाही. ओके. आणि त्याच्यामुळे शेवटी जेव्हा रिझल्ट आला फर्स्ट इयर सायन्स, ओके. तेव्हा मला 2nd क्लास मिळाला होता. अरे बाप. तर तुम्हाला कल्पना असेल की पुन्हा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला फर्स्ट क्लास किंवा त्याच्याहूनही चांगले मिळाले पाहिजे. मग हे झाल्यानंतर माझा एक मित्र मोहन कीर्तने म्हणून, तर तो म्हणाला की अरे तू IITच्या एंट्रन्स एक्झामला का बसत नाहीस, तुझं मॅथ वगैरे चांगल्यापैकी आहे. म्हटलं IIT म्हणजे काय, आय हॅड नो आयडिया. बापरे. तर तो म्हणाला की मग त्यांनी मला कल्पना दिली. एंट्रन्सला बसलो अँड इट सो हॅपन की मी संबंध इंडियामध्ये मेरिटमध्ये 64 वरती आलो. वाव. येस. आणि हे 1960s मध्ये? 1961. 61. येस. वाव. म्हणजे हे देवाने लिहिलंच होतं की तुम्ही इंजिनिअरिंगला बनले नाहीये, IITला बनले. देअर यू गो.
वाव. मग IIT मध्ये तुम्ही गेले हं. आणि मेटलर्जी घेतलं. त्याचं कारणही सांगतो. अच्छा. कारण इकडे पुन्हा इंजिनिअरिंगमध्ये जे बोर्डामध्ये टॉप रँकला यायचे, पहिले किंवा दुसरे, हां. फॉर सम रिझन ऑर दी अदर, ते पुन्हा इंजिनिअरिंगला जेव्हा जायचे तेव्हा ते मेट्रोलॉजीला जायचे. ओ. मला मेट्रोलॉजीचा ABC काही गंध नव्हता. पण हे जेव्हा मला कळलं, म्हणलं की समथिंग मस्ट बी गुड, म्हणजे त्याच्या अच्छा. तिथे जात आहेत हो. टॉपवाले लोक. म्हणून मी माझा प्रेफरन्स IIT मुंबईला, बॉम्बेला मी मेट्रोलॉजीमध्ये दिलं आणि आय गॉट सिलेक्टेड. अच्छा. तर त्यामुळे IIT बॉम्बेमध्ये 61 through 66 5 वर्षाचा कोर्स असतो, तो मी पूर्ण केला. अच्छा. मग त्यावेळेस पुन्हा इंजिनिअरिंग वॉज बेटर दॅन IIT मुंबई? नाही, अदर वे. अदर वे. म्हणजे IIT वॉज डेफिनेटली ऑन द हायर साईड. ओके. हां. तर मग तुम्हाला ही बिझनेसची आयडिया IIT मध्ये असताना आली का लहानपणूच असं होतं की मला काहीतरी करायचंय, वेगळं करायचंय? तेही सांगतो. फार इंटरेस्टिंग आहे, पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो या. की ग्रॅज्युएट झाल्यानंतर 66ला मी IIT बॉम्बेमधून ग्रॅज्युएट झालो. त्यानंतर मी ठाण्याला 4 वर्ष नोकरी केली. ओके. वायमन गॉर्डन वायमन गॉर्डन. इंडिया लिमिटेड. त्यांचे हेडक्वार्टर्स वेअर इन मॅसेच्युसेट्स, USA. ओके. आणि तिथे काय झालं, वायमन गॉर्डनमध्ये काम करत असताना बरेचसे एक्सपॅट्स, त्यांच्याबरोबर माझी चांगल्यापैकी इंटरॅक्शन झाली. ओके. त्यांच्यामध्ये असलेलं डिसिप्लिन, नॉलेज, त्याच्यामुळे मी खूप अट्रॅक्ट झालो ओके. की बाबा की USला गेलो तर अजूनही आपल्याला चांगल्यापैकी शिकायला मिळेल. राईट. तर तेव्हा जेव्हा मी वायमन गॉर्डनमध्ये काम करायचो, लहानपणापासून माझी एक प्रवृत्ती होती की पुस्तकामध्ये काही लिहिलं असेल की अशा गोष्टी अशा प्रकारे कराव्यात. ओके. नेहमी मी मनाला प्रश्न विचारायचो, देर हॅज टू बी अ बेटर वे. सो आय ऑलवेज थॉट आउटसाइड द बॉक्स. वाव. तर वायमन गार्डनमध्ये असं केल्यामुळे एका मेट्रोलॉजीमध्ये, फिजिकल मेट्रोलॉजीमध्ये हीट ट्रीटमेंट म्हणून एक प्रोसेस असते. ओके. त्याच्यात 3 स्टेप्स असतात. तर त्या 3 स्टेप्सपैकी मी सक्सेसफुली एक स्टेप एलिमिनेट केली अच्छा. विदाउट सॅक्रिफायसिंग क्वालिटी एनी क्वालिटी. अँड विथ दॅट माझे बॉस अरविंद चिटणीस म्हणून होते. तर त्यांनी स्वतःकडे क्रेडिट न घेता जेव्हा वायमन गॉर्डनचे MD त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायला आले, अरे अरे चिटणीस, तुम्ही तर कमाल केली, आता देर इज नो मोर बॅकलॉग वगैरे वगैरे. ते म्हणले की मला तुम्ही क्रेडिट देऊ नको. डू यू सी दॅट यंग मॅन, वाव. ही इज द वन हू काइंड ऑफ इन्व्हेंटेड, वाव. आणि दॅट इज द रिझन वी आर वे अहेड ऑफ द गेम. दॅट इज अ ट्रू लीडर, नो? म्हणजे तुम्ही एक यंग माणसाला पुढे करताय. करेक्ट. डॉक्टर अब्दुल कलामांनी हेच सांगितलं होतं येस. की जेव्हा माझं रॉकेट फेल झालं तर माझे बॉस पुढे आले मीडियासमोर आणि म्हणाले माझ्यामुळं फेल झालंय. आणि जेव्हा सक्सेस झालं 1 वर्षानंतर, ते डॉक्टर अब्दुल कलामांना म्हणले आता तू जा मीडियाकडे. क्या बात आहे. म्हणजे नाही नाही, असेही बॉस मिळणं हे नशीब. नशीब. हो, यू आर राईट. म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे ते अजूनही माझे गुरु आहेत. अरे वा. ही इज 92 years old. वाव. आणि व्हेरी एनर्जेटिक. वाव. आणि जे काय मी मेट्रोलॉजी शिकलो ओके. तर ते मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे जे काय तुम्ही एक्सपेरिमेंट केले मेटलर्जीमध्ये शिकण्यापेक्षा ते त्यांच्याकडून, राईट? अगदी बरोबर आहे. म्हणजे आय थिंक वेन यू सेड दॅट की आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी कायम विचार करायचो, मी पहिल्यांदा ऐकलं लाईफमध्ये. इज दॅट युअर गुरु मंत्र फॉर दिस बिझनेस ग्रोथ? हे ॲब्सोल्युटली. म्हणजे कायम काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं, नवीन करायचं, कारण चॅलेंज करायचं. कारण कसं
की अमेरिकेमध्ये तुम्ही बघा छोटे छोटे गॅजेट्स असतात. ओके. उंदीर पकडायचं ओके. मोठं काय गॅजेट हो. नाही. एव्हरी इयर देर इज अन इम्प्रूव्हमेंट. ओके. म्हणजे हे जे कल्चर तिथे आहे ओके. दॅट वॉज व्हेरी मच अपिलिंग. मी नेहमी हाच प्रश्न देर हॅज टू बी अ बेटर वे. आणि त्याच्यामुळे आता ते एकदा तुम्ही स्वतःला चॅलेंज करायला सुरुवात केली की मग येस सवय लागते आणि तुम्ही तसाच विचार करता. अगदी बरोबर आहे. म्हणजे देअर हॅज टू बी अ बेटर वे इज युअर गुरु मंत्र. येस सर. पण सगळ्या आपल्या मराठी ऑन्टरप्रिनर्ससाठी यू हॅव टू कीप चॅलेंजिंग. तुम्ही जे आज लेट्स से आज तुमचं प्रॉफिट 10% तर उद्या 15% कसं होईल ह्याच्याकडे विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे, मी कधीही जेव्हा बिझनेसमध्ये शिरलो, मी बिझनेसमध्ये कसा शिरलो आय एम गोइंग टू कम टू दॅट. येस. पण मी बिझनेसमध्ये जेव्हा शिरलो, मी कधीही विचार नाही केला की आय वुड लाईक टू बी अ मिलियनर. नेव्हर. फक्त एक गोष्ट केली की जे काही मला थोडंफार माहिती आहे त्याच्यामध्ये आपण एक्सेल करायचं. हे मात्र मी अगदी मनापासून हे केलं की एखादे रिझल्ट मिळाल्यानंतर की आपल्याला अजूनही काही चांगलं अचीव करता येईल का, हा माझा नेहमी प्रयत्न राहायचा. वाव. आणि खरंच सांगतो आणि मी सगळ्यांना अर्जवून सांगेन, ठीक आहे, मोटिवेशन पाहिजे, मेकिंग मनी इज नॉट बॅड ॲट ऑल. परंतु तुम्ही ते मोटिवेशन न ठेवता एक मोटिवेशन मात्र ठेवा. वॉट एव्हर द प्रॉडक्ट इज, वॉट एव्हर द एरिया इज, ट्राय टू एक्सेल एक्सेलेंट. अँड सक्सेस विल फॉलो यू. वाव. तर सर आपण कॉलेज लाईफ तुम्ही IITत कसे गेले, फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे है ना. म्हणजे गॉड वॉन्टेड यू टू बी देअर. असं बोललं. आणि आता हे बिझनेस चालू करायचा, तुम्ही 5 वर्ष जॉब केला आणि जॉबमध्ये पण एक्सेल केलं, नवीन इनोव्हेशन आणले आणि सगळं चांगलं चाललं होतं तुमचं, राईट. मग बिझनेसची आयडिया कशी आली? गुड आयडिया. माझं स्वतःचं नेचर हॅपी गो लकी. अच्छा. राईट फ्रॉम द बिगिनिंग. हॅपी गो लकी. अच्छा. आणि त्यामुळे मी जेव्हा बिझनेसमध्ये गेलो तेव्हा माझ्या बऱ्याच मित्रांना खूप आश्चर्य वाटलं. काही दे कुड नॉट इवन बिलीव्ह की सुधीर बिझनेसमध्ये जाऊ शकतो वगैरे करू शकतो. त्याचं कसं झालं, दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. मी US मध्ये काम करत असताना पहिल्यांदी गल्फ फोर्ज कंपनीमध्ये मी 1.5 वर्ष काम केलं. ओके. म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएटिंग फ्रॉम LIC बॅटन रूज. ते केल्यानंतर थिंग्स स्टार्टेड गेटिंग व्हेरी मोनॉटनस. आणि माझं थोडंसं नेचर असं आहे की आय रिअली क्रेव फॉर चॅलेंजेस. तर त्याच्यामुळे म्हटलं की अरे आपण काहीतरी वेगळं करावं का. तर तेव्हा ऑइल अँड गॅस, तुम्हाला कदाचित कल्पना असेल की बिकॉज ऑफ दी पॉलिटिकल टेन्शन्स अँड ऑल दॅट, की अमेरिकेवरती ऑइल एम्बार्गो लागला होता. ओके. म्हणजे दे कुड नॉट इम्पोर्ट द ऑइल फ्रॉम मिडल ईस्ट. तर त्यामुळे दे हॅड नो चॉईस बट टू बूस्ट अप द प्रोडक्शन इन द कंट्री. तर त्याच्यामुळे मला आत्ता जी सध्या जनरल इलेक्ट्रिक, इट यूज टू बी वेटको ग्रे अँड बिफोर दॅट इट यूज टू बी ग्रे टूल कंपनी. इज इट? जीचं आधी असं होतं? हो. अच्छा. तर त्या ग्रे टूल कंपनीमध्ये मला सिम्पल मेट्रोलॉजिस्ट म्हणून जॉब लागला. म्हणजे एक चेंज ओव्हर, काहीतरी नवीन चॅलेंजेस वगैरे. आणि इट वॉज स्ट्रिक्टली इन ऑइल अँड गॅस. जिथे मी पहिल्या कंपनीत काम करायचो, गल्फ फोर्ज कंपनी, इट वॉज इन टोटली डिफरंट फील्ड. हीट एक्सचेंजर्स वगैरे करायचे. तर
त्याच्यासाठी ते काम करायचे. ग्रे टूल कंपनीमध्ये इट वॉज फॉर ऑइल अँड गॅस. ओके. म्हणजे ड्रिलिंग अँड प्रोडक्शनसाठी जे इक्विपमेंट लागतं ते ते आम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर करायचो. तर तेव्हा जेव्हा त्यांना आता जास्तीत जास्त प्रोडक्शन करायचं होतं यू एसमध्ये, त्याच्यामध्ये एका मिसिसिपी फील्डमध्ये इन इन लुझियाना, त्याच्यामध्ये त्यांना असं फील्ड मिळालं की त्याच्यामध्ये ट्रिमेंडस रिझल्ट्स होते. ओके. पण देयर वॉज अनदर चॅलेंज. द चॅलेंज वॉज इक्विपमेंट नव्हते. इक्विपमेंट नव्हतं. कारण त्याचं वर्किंग प्रेशर वॉज 30,000 PSI. तुम्हाला कल्पना देतो, आपल्या घरामध्ये जे टॅप वॉटर असतं इट इज ओनली 50 PSI. यू कॅन इमॅजिन. बापरे. 30,000 PSI. एनिवे, तर त्यासाठी काय पाहिजे की एवढं हाय प्रेशरनी जेव्हा ऑइल आणि गॅस येतो आणि इन ऑर्डर टू कंट्रोल दॅट, बिकॉज आम्ही जे करायचो इट इज कॉल्ड सरफेस कंट्रोल इक्विपमेंट टू कंट्रोल द फ्लो ऑफ द ऑइल गॅस वगैरे. तर त्यासाठी काय, विथ ऑल दॅट प्रेशर अँड एव्हरीथिंग, द इक्विपमेंट यूज टू गेट टॉर्न अप विदिन नो टाईम. आणि त्याच्यासाठी त्यांना अशी प्रोसेस डेव्हलप करायची होती विच इज कॉल्ड हार्ड सर्फेसिंग. म्हणजे फक्त तुम्ही बेस मटेरियल ऑर्डिनरी वापरा, पण त्याच्या सरफेसवरती तुम्ही हार्ड फेस करा की ज्याच्यामुळे त्या इक्विपमेंटची लॉन्जिटिव्हिटी मिनिमम 6 months to 1 year, because it used to get washed out within 1 month. Oh, so at least 10 times more अगदी productive. तर असंच मी जॉईन झालेलो आहे. माझा ग्रे टूलमधला बॉस जॉर्ज हॉल, त्याच्या ऑफिसमध्ये मी बसलेलो आहे. तिथला व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंजिनिअरिंग JK मगी, तो धावत येतो आणि ही स्टार्टेड फायरिंग जॉर्ज हॉल लेफ्ट अँड राईट. तू कशासाठी एवढा चिडलाय, आय हॅड नो आयडिया. तुम्ही जस्ट तिथे होता. तिथे होतो मी. असं एकदम संकोचून बसलो. म्हटलं अरे बापरे, काय दिसत नाहीये. तर तो गेल्यानंतर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हटलं समथिंग मस्ट बी, दे वॉन्टेड समथिंग बट इट्स नॉट हॅपनिंग. तर मी माझ्या बॉसला विचारलं, जॉर्ज हॉलला, की सर इज देअर एनिथिंग आय कॅन डू टू हेल्प यू. त्यांनी माझ्याकडे बघितलं. यू वॉन्ट चॅलेंजेस? म्हटलं सर आय डोंट नो विच एरिया आय एम गेटिंग इन टू, पण इफ आय कॅन नॉट बी ऑफ एनी हेल्प आय विल बी मोर दॅन हॅपी टू. त्यांनी माझ्यापुढे फाईल टाकली. पुन्हा ऑब्जेक्टिव्ह काय होतं की याचं इक्विपमेंटचं सर्व्हिस लाईफ 10 times करायचं. त्याच्यासाठी हार्ड फेसिंग डेव्हलप करायचं. राईट. दे वर struggling to develop that hard facing for more than 18 months. Wow. And they had no success. Anyway, माझ्याकडे फाईल आहे. I had no clue ABC of what hard facing is. फक्त the good part was it was in my alley, in the sense metrology related होतं. तर त्याच्यावर म्हटलं की अरे समथिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी चॅलेंजिंग. So I took upon that job. Again a new challenge. Yes. And I developed that technique in less than 6 weeks. Wow. तर त्याच्यामुळे कंपनीवाले खुश होते. But then it became my baby. की if anything goes wrong, तुम्हाला विचार. पण ते हार्ड सर्फेसिंग आम्ही संबंध बाहेरून करून घ्यायचो. ओके. झालं. ते बाहेरून करून घेतल्यानंतर मी तिथल्या बाहेरच्या अमेरिकन्सना शिकवायचा प्रयत्न केला की हे स्टेप्स फॉलो करा, असं करा, तसं करा. परंतु माझी पाठ फिरल्यानंतर
they were not following anything. Anyway, ओके. what used to happen, can besides developing hard surfacing, माझे अजूनही रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. एनिवे, पण जेव्हा मी तिथे इन्व्हॉल्व व्हायचो नाही, सर दे कुड नॉट गेट द सेम काइंड ऑफ क्वालिटी. हां. तर त्यांनी शेवटी सांगितलं, इकडे बघ, नथिंग डुईंग, दॅट इज युअर बेबी, यू हॅव टू हँडल इट. मग मी विचार केला, सुरुवात केली की अरे, मे बी आय नो समथिंग या. विच व्हेरी फ्यू पीपल नो. व्हेरी ट्रू. दॅट वॉज जस्ट द बिगिनिंग. ओके, तेव्हा मी बिझनेसमध्ये जायची काही विचार नाही. काही नाही. पण दिस इज वॉट हॅपन्स इन लाईफ अँड हॅपन्स फॉर गुड. आपण नेहमी म्हणतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. येस. माझा बॉस, मी मेटलर्जिस्ट, माझा बॉस मार्विन बेझली, मेकॅनिकल इंजिनियर. तर तो मला काही करायला गोष्टी सांगायचा आणि मी त्या मागे संबंध 4 वर्ष वायमनगडमध्ये काम केलं असल्यामुळे आय हॅड डन फ्यू थिंग्स वगैरे मी सांगायचा प्रयत्न केला की सर, हे तुम्ही जे सजेस्ट करताय ते डुएबल नाही आहे, ते जमणार नाही. पण ट्रिमेंडस इगो, हा लेगाचा इंडियन आहे, हा मला शिकवतोय वगैरे वगैरे. एनिवे, तर त्याची साधी गोष्ट होती, माय वे और हायवे. हो. हे मी 6 महिने पाहिलं. मी घरी यायचो, माझी मिसेसचं नाव रेखा, तिने पाहिलं की हे घरी येतात पण खूप असे अस्वस्थ असतात, समथिंग इज नॉट राईट. ओके, तर तिने एकदा मला येऊन विचारलं की काय चाललंय काय, म्हणजे तुमचा जवळ एवढा हॅपी गो लकी आहे अँड हिअर यू आर, तुम्ही घरी आल्यानंतर यू आर व्हेरी टेन्स्ड वगैरे वगैरे वगैरे. तिला मी एक्सप्लेन केलं आणि त्यामुळे थँक्स टू मार्विन बेझली, बिकॉज आय गॉट अ बॉस लाईक हिम, आय डिसाइडेड की सुधीर, तू खरोखरच स्मार्ट असशील तर उडी घे. सक्सेस नाही मिळाला तर नेवर कंप्लेन इन युअर लाईफ दॅट यू आर वर्किंग फॉर ए बॅड बॉस और एनिथिंग लाईक दिस. दिस इज टू गुड. ॲक्च्युली माझं पण बिझनेसमध्ये येण्याचं वन ऑफ द रिझन वॉज बॅड बॉस. आणि मी लंडनमध्ये होतो, हा इंडियन बॉस होता आणि त्यांनी मला इतका त्रास दिला. एक्झॅक्ट सेम डिस्कशन. आणि सेड मी इथे 100 मिलियनचं अकाउंट मॅनेज करतोय, मी माझी स्वतःची कंपनी करतो. देअर यू गो. पण द ट्रिगर वॉज द बॉस. सी, एक्झॅक्टली द ट्रिगर. आय नो द नेम, आय विल नॉट रिकॉल हिज नेम, ही स्टील देअर वर्किंग. बट येस, यू आर राईट ॲक्च्युली. नाही, आणि त्याच्यामुळे चालू झालं तुमची जर्नी. म्हणजे कसं होतं बघा, की तुम्हाला आयुष्यामध्ये ब्रेक्स जेव्हा मिळतात की ते कसे मिळतात तुम्हाला कधी इमॅजिन सुद्धा करता येत नाही. आणि सर, मला आठवतंय माझा वेन आय रिझाइंड इन UK, मला इतक्या ऑफर आल्या, IBMमध्ये होतो, की विल गिव्ह यू सिटिझनशिप, यू नो, कार, एव्हरीथिंग, यू स्टे बॅक. आय सेड नो, आय एम नॉट स्टेईंग. आणि माझा एक्झिट इंटरव्ह्यू त्याच माणसाने घेतला ज्याच्यामुळे मी सोडलं. आणि मी त्याला बोललो त्यावेळेस, थँक्स अ लॉट, आय लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम यू, बट वॉट नॉट टू डू. एक्झॅक्टली. आय विल नेवर डू वॉट यू डिड विथ मी, असं सांगून सोडली. फॅन्टॅस्टिक. म्हणजे यू राईट ॲक्च्युली, दॅट देअर समटाईम ते ट्रिगर असतं. अगदी बरोबर आहे. परफेक्ट आहे सर. आता तुम्ही ही कंपनी, आयडिया तर आली की आपण करायचं आहे, आपल्यात काहीतरी आहे, आपली पाठ फिरली तर काहीतरी बिघडतंय, म्हणजे माझी जरूरत आहे, माझ्याकडे जे आहे या अमेरिकन्सकडे नाही आहे. मग पैसे, कारण तुम्ही तिथे आहे, मी वाचलं की तुम्ही $1,500 1980 चालू केलं. बरोबर. राईट. मग ते $1,500 या नंतर आज एवढी मोठी एम्पायर, हे कसं, म्हणजे कारण मराठी माणसाला सर आज अजून असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही, मी काही करू शकत नाही. हे काय, म्हणजे कसं विचार करायचा? आता कसं माहिती का, लहानपणापासून आपण आपलं सर्टन कॅरेक्टर्स असतात. ओके, लहानपणी वय वर्षे 8 आणि 9 असताना
मी 15 वर्षाच्या मुलांबरोबर बॉक्सिंग वगैरे करायचो. भरपूर मार खायचो. अरे वा. तरी पण मी का असं होतं स्पिरिट माहिती नाहीये. म्हणजे तिथे बॉक्सिंगची मार खायची, घरी आईचा मार खायचा. एक्झॅक्टली. मार खाऊन का आला म्हणून. एनिवे, तर जेव्हा मी हे चालू केलं, तुम्ही अगदी खूप चांगला प्रश्न विचारलात. त्याच्यामध्ये सुद्धा मी आता ब्रॅगिंग म्हणून नाही, पण आय थिंक वी नीड टू गेट द फॅक्ट्स ऑन द टेबल. या ओके. तर जिथे आम्ही बाहेर जाऊन हार्ड सर्फेसिंग डेव्हलप करायचो, दे हॅड अ व्हेरी हाय प्राइस्ड इक्विपमेंट. राईट. तर मी विचार करायला लागलो की ज्या ग्रेडवरती आपण हार्ड सर्फेसिंग करायचो, कॅन आय डेव्हलप समथिंग वेर आय डोंट हॅव टू बाय दॅट हाय प्राइस्ड इक्विपमेंट. ओके. मी काय केलं असेल, in order to achieve a successful hard-faced gate and seat parts, you have to achieve certain cooling rate from, कारण तुम्ही जेव्हा हार्ड सर्फेसिंग करता, you go all the way up to 980 degrees Celsius. की ज्याच्यामुळे ते काय होतं, जे हार्ड फेसिंग मटेरियल असतं, इट गेट्स बॉन्डेड टू द बेस मटेरियल. पण त्यानंतर इन ऑर्डर फॉर दॅट हार्ड फेसिंग मटेरियल नॉट टू क्रॅक, यू हॅव टू अचीव अ सर्टन कुलिंग रेट. आणि ज्याच्यासाठी हे तुम्हाला हाय प्राइस्ड इक्विपमेंट वगैरे लागतं. मी बराच विचार केला. देर इज समथिंग कॉल वर्मिकलाइट, की ज्याच्यामुळे इज लाईक इथे आता त्याला काय शब्द आहे मला माहिती नाही, पण त्याच्यामुळे तुम्हाला एक साधी तुम्ही वुडन बॉक्स घ्यायची, त्याच्यामध्ये हा वर्मिक्युलाइट टाकायचा. इज लाईक अ ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. ओके. आणि त्याच्यामुळे इट इज लाईक फाईन ॲस्बेस्टॉस. ओके. पण इट इज नॉट ॲस्बेस्टॉस, इट इज कॉल्ड वर्मिक्युलाइट. आणि त्याच्यामध्ये मी हार्ड फेसिंग केल्यानंतर ते पार्ट्स मी कूल करायला लागलो. वाव. आणि त्याच्यामुळे आय गॉट द सेम रिझल्ट. हे कसं कळालं तुम्हाला? एक्सपेरिमेंट. Oh, exactly. See, that is the mantra. येस, You have to keep trying it. ॲब्सोल्युटली. Wow. पण त्याच्यामुळे आता हेही सांगतो, बिकॉज माय इनिशियल इन्व्हेस्टमेंट वॉज हार्डली एनिथिंग. म्हणून तो $1,500 जे काही इक्विपमेंट होतं ते मी खरेदी केलं. अँड बिकॉज दॅट वर्मिक्युलाइट, द कॉस्ट ऑफ द वर्मिक्युलाइट वॉज समथिंग लाईक $2 or $3. $2. आणि ते दुसरे $10,000 विकत असतील प्रॉडक्ट. तेच सांगतो. त्याच्यामुळे मी नेहमी जो अजून एक प्रत्येकाला सांगेन, तुम्ही अशा एरियामध्ये शिरा. नंबर 1 म्हणजे तुम्ही एक्सेल करा. ओके. अँड ट्राय टू गेट इन टू द निश मार्केट, की जिथे नंबर ऑफ प्लेयर्स आर फ्यू, challenges are more, but once you succeed, your margins are great. And you are the market leader there. You're right. I think तुम्ही निशचे म्हणाले ना, ते आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये आय थिंक या निश विषयावर खूप बोललं पाहिजे सर. सगळ्यांना काय वाटतं की मला एक लेट्स से ज्वेलरीचं दुकान टाकायचं, ते सगळा स्टॉक भरणार. मला मिठाईचं दुकान टाकायचं, सगळं फर्निचर करणार. कपड्याचं टाकायचं आहे, है ना. पण दे डोंट स्टार्ट विथ निश, की बाबा मी मेन्स कलेक्शनमध्ये जाईल. किंवा तुम्ही आज मी पहिल्यांदा शिकलो सर, की फाइंड द निश विच इज डिफिकल्ट, है ना, and then crack it. There you actually this is very very critical, so that there are less competition तिथे, कारण तुम्हीच ते क्रॅक करणार आहे किंवा 1-2 अजून करतील. अच्छा. आता हे मी डेव्हलप केल्यामुळे आता पुढे जाऊन सांगतो, की जर माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वॉज $10, तर ग्रेट वूल कंपनी ते आउटसोर्स करायचे. हो. आणि त्या आउटसोर्स केल्यानंतर त्या प्रॉडक्टला ते द्यायचे $100. अँड दे स्टार्टेड बाईंग द प्रॉडक्ट फ्रॉम मी, अँड दे वेर मोर दॅन हॅपी टू पे $100. कॅन यू इमॅजिन द मार्जिन? $2-3 to $100. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे निशमध्ये गेल्यावर मार्जिन पण जास्त असते कसं? जबरदस्त. बट सी, दॅट इज समथिंग you have to find it, you have to work at it, and त्याच्यामुळे experiment it, there you go. and then you become one niche. एकदा तुमचे मार्जिन चांगले झाल्यानंतर मी पुन्हा जे आज बोललो, Right.
याचा फायदा काय? मार्जिन्स मोर, यू हॅव द capital available or finances available to To make. innovate. Yes, and that has been my business model all along. So you find a niche so that you get good margin and make use of that margin to innovate, get patents, everything, and then scale the business. आता आपला पसारा ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. Right. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन मिडल ईस्ट, सिंगापूर, UK, ब्राझील, USA मध्ये आपले 4 प्लॅन्ट्स आहेत Oh. आणि इंडियामध्ये सुद्धा आपलं चांगल्यापैकी पसार आहे. पण हे सगळं आपण डेव्हलप केलं विदाउट बॉरोईंग ए सिंगल डाइम फ्रॉम द Wow. बँक. And you think because you had some good margins and innovation, you can do it. मी तुमच्या ह्युस्टनच्या प्लॅनला गेलोय ऋषिकेश सरांबरोबर. बर, हा, आलं होतं. फार छान आहे तिथे. तुमच्या घरी पण गेलो होतो. मस्त आहे एकदम. खूप खूप प्राऊड वाटतं सर की आपला एक मराठी माणूस जाऊन तिथे इंडस्ट्रियलिस्ट आहे. तर व्हेरी म्हणजे पण पण मी खरंच सांगतो हो, आणि जेव्हा मी एक स्टेटमेंट केलं मध्ये, आपण इंडियन लोक वी आर व्हेरी स्मार्ट पीपल. exactly. आपल्याला राईट अपॉर्च्युनिटी मिळाली, बट यू हॅव टू हॅव दॅट पेशन्स हम्म. getting after something and have to have that determination Yeah. and perseverance to get after it Yeah. and make it happen. तुम्ही don't look after मला इतके पैसे पाहिजेत आणि तितके तरच पैसे मी पाहिजे. चालू करेल. हा, तुम्ही एवढा वर्ष बिझनेस केला, फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर. आज हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं की बिझनेस करण्यासाठी फॉर्मल MBA डिग्री किंवा मॅनेजमेंट डिग्री किंवा बिझनेस मॅनेजमेंट ह्याची किती गरज आहे? कशाची, म्हणजे तिची गरज आहे का एक्सपिरियन्सची गरज आहे, काय म्हणजे? माझं प्रामाणिक मत, MBA मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आपण जेव्हा इंजिनिअरिंग करतो, राईट. यू लर्न द बेसिक. येस. सर्वात महत्त्वाचं काय? ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन. इवन यू डू MBA, ठीक आहे, तुम्ही बेसिक तुम्हाला कळतं, कॉन्सेप्ट कळाल्या. कॉन्सेप्ट कळाल्या, हां. पण हाऊ टू अप्लाय. येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे त्याला कितपत महत्त्व द्यायचं? मे बी 10%. वाव. हो ये, बाकीचं बिलीव्ह मी, बाकीच्या जर क्वालिटी असतील ना, डज MBA हेल्प? येस, इट विल. मे बी समटाइम्स इन कॉन्फिडन्स और समथिंग. करेक्ट, करेक्ट. But other than that, यू हॅव टू कीप ट्राईंग अँड Yes. चॅलेंजिंग. गुड. आणि तर तुमच्या या जर्नीमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्सचा किती वाटा होता सर? सांग, माझ्या मिसेसचं अतिशय कौतुक. पहिले 4 वर्ष शी वॉज द रिसेप्शनिस्ट, द सेक्रेटरी, द अकाउंटंट, आणि वाईल शी इज रेझिंग द ते- चिल्ड्रन. म्हणजे माझी मोठी मुलगी जेव्हा मी बिझनेस चालू केला, शी वॉज हार्डली 8 months ओल्ड. वाव. जिथे बिझनेस चालू केला मी, आय यूज टू वर्क फिजिकली इन दॅट बिझनेस, म्हणजे फिजिकल वर्क. आणि तेव्हा मी काय करायचो, आय यूज टू वर्क फुल टाईम इन वन जॉब, अँड आफ्टर दॅट जॉब इज ओव्हर, स्टार्टिंग फ्रॉम 8 o'clock at night through 2 o'clock in the morning, वाव. I used to work. ऑन युअर प्रॉडक्ट. येस. आणि ही बिचारी माझी मिसेस मला डबा वगैरे घेऊन यायची, आणि माझी मुलगी लहान होती, तिच्या शेजारच्या खोलीमध्ये झोपायची. मला काय म्हणायचं आहे की मिसेसनी इतका सपोर्ट केला. एक तर कसं असतं, ती सुद्धा महाराष्ट्रीयन आहे. राईट. आपली जनरल टेंडन्सी महाराष्ट्रीयनची काय असेल, नोकरीवरी आणि हे. चांगलं चाललंय, प्लीज ब्रेक करू नका. जेव्हा मी चालू केलं तेव्हा पहिल्यांदा तिने विचारलं की अहो तुम्ही सगळा विचार केलाय का? पण त्यानंतर शी हेल्प मी होल हार्टेडली. वाव. बट दॅट रिअली मेक्स अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स. म्हणजे बघा, तुमची जर होम फ्रंट व्यवस्थित सांभाळली गेली, राईट. तुम्ही अगदी केअरफ्री तुमच्या बिझनेसमध्ये
इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. परफेक्ट. ॲक्च्युली मी अजून 2-3 पॉडकास्ट जे गेस्ट बरोबर केले, सगळ्यांकडनं हेच आलं सर, की वाईफ सपोर्ट हा खूप जरुरी आहे. एकांनी तर असं सांगितलं, की जेव्हा मी फायनान्शियली डाऊन होतो, त्यावेळेस घरी आल्यावर मला काही जाणून न देणारी माझी वाईफ होती. Very आय थिंक आपल्यामध्ये इंडियामध्ये वाईफ आणि बिकॉज मे बी समटाईम जॉईंट फॅमिली असल्यामुळे पेरेंट सपोर्ट हे खूप जरुरी आहे. अतिशय. आणि तुम्ही फायनान्शियली सपोर्ट नाही केला तरी मोरली, मेंटली सपोर्ट करायला पाहिजे. राईट? अगदी बरोबर. व्हेरी गुड सर. थँक आणि आता एक लास्ट क्वेश्चन, की तुमचं डे टू डे रुटीन कसं असतं सर? इवन टुडे आय एम शुअर यू आर स्टील ॲक्टिव्ह, यू वुड लाईक टू बी ॲक्टिव्ह. आणि तुम्ही जेव्हा पीकमध्ये होता तुमच्या बिझनेसच्या ग्रोथमध्ये, तर डे टू डे रुटीन कसं होतं? म्हणजे कसं बघायचं सगळ्यांनी तुमच्याकडे? There's one thing I'm going to urge सगळ्या यंग लोकांना और people of any age. या. There's one thing which will never leave you is your body. So you have to take care of your body first. ओके. So that is one thing I religiously followed. Regular exercise. Even right now, minimum 45 minutes every day doing aerobics, ओ, bicycling. हे मी करतो. अजूनही? ऑफकोर्स. वॉव! नाही नाही त्याचं कारण आहे. अहो तुमचं जर एक तर कसं आहे, इफ यू आर इन गुड हेल्थ, हं. तर त्याच्यामध्ये देर इज समथिंग एल्स व्हॉट हॅपन्स विच आय एक्सपिरियन्स माय सेल्फ. एव्हरी वन ऑफ अस हॅव गॉट चॅलेंजेस इन व्हॉट एव्हर वर्क यू आर डुईंग. राईट. You do your exercise routine, you are a new man. म्हणजे न्यू ऑक्सिजन, Ah, न्यू एनर्जी. yes, really makes a world of difference. सर पण तुम्ही लेट्स से रात्री किंवा संध्याकाळी आला ऑफिसमधून आणि खूप प्रेशर आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आता असं कळालंय की फंड संपलेत आणि कंपनी बंदही होऊ शकते. अशा काळात पण तुम्ही जिम केली? फॉर्च्युनेटली माझ्यावरती ही वेळ आली नाही. ओके. बट दॅट वॉज वन थिंग. पण देवर चॅलेंजेस. चॅलेंज. येस. Okay, wait. कुठले अजून चॅलेंजेस? तेव्हा मी एकच स्वतःच्या मनाला विचारायचो की सुधीर, तुला जे जे करता येणं शक्य होतं ते तू केलं आहेस का? If the answer to that is yes, then I will not worry anymore. वाव. नाही, कारण नुसतं वरी करून काहीही निष्पन्न होत नाही. होत नाही. पण त्याच्यातून जे काही चॅलेंजेस आहेत, जे काही अडचणी आहेत, त्याच्यावरती जे जे करता येणं शक्य होतं ते तू केलंयस का? आणि Yes. त्याचा आन्सर जर येस असेल, देन लीव्ह इट. इट विल हॅपन. येस. ग्रेट. थँक्यू सो मच सर, तुम्ही आले इथे. थँक्यू. आपण हे संपवायच्या आधी एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. जरूर. याच्यामध्ये जस्ट 1 or 2 वर्ड्समध्ये तुम्ही सर पहिला क्वेश्चन, जर आता तुम्ही फ्रेश एक नवीन बिझनेस चालू केला, लेट्स से फ्रेश, जो तुमचा एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये फ्रेश बिझनेस चालू केला, तर तो प्रॉडक्ट असेल एखादा का सर्व्हिस इंडस्ट्री असेल? प्रोडक्ट. प्रॉडक्ट. येस. व्हेरी क्लिअर. ओके. आणि आता एआयचं बरंच डिस्कशन चालू आहे, बरेचसं चालू आहे. तर व्हॉट डू यू थिंक, एआय और ह्युमन, व्हॉट विल यू चूज? Okay. AI is going to make the difference in certain fields. ओके. परंतु in certain fields, AI has limitations. त्याच्यावरती मी पटकन एक्सप्लेन करतो की यू टेक मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. AI कॅन गाईड यू, हे मशीन आणा, हे करा, ते करा. परंतु द ॲक्च्युअल डुईंग इट अँड मेकिंग इट हॅपन, ओनली अ ह्युमन बिंग Human कॅन can मेक do. इट हॅपन. व्हेरी नाईस. वन कोर स्किल, एक स्किल विच ऑन्टरप्रिनर शुड डेफिनेटली हॅव. कुठली एक तुम्हाला चूज करायची असेल की त्याच्यात हे असलंच पाहिजे? हार्ड वर्क. हार्डवर्क. वा. आणि जर तुम्ही आता, कारण तुम्ही बऱ्याच देशांमध्ये बिझनेस चालू केला आहे,
तुम्ही जर आता एखादा बिझनेस चालू केला तर तो तुम्ही सुरुवातीला बाहेरच्या देशात कराल का इंडियामधून स्टार्ट कराल? Okay. Again, it depends upon the product. Yeah. Where there is a market, you will go. Yes. Okay. आणि आय एम शुअर यू आर रोल मॉडेल्स फॉर ऑल ऑफ अस, बट तुमच्यासाठी कोणी रोल मॉडेल आहे का? आहे ना, कोण आहे? रतन टाटा. वाह, छान. नाही, आय विल लेट मी टेल यू समथिंग. त्यांच्यापुढे तर कुठेच नाही, पण त्यांची सिम्प्लिसिटी घ्या. सच अ ग्रेट पर्सन. म्हणजे हे जे असतं ना, पहिल्यांदी फक्त गिव्हिंग, येस. दॅट्स ऑल आय सॉ इन रतन टाटा. ही इज माय रोल मॉडेल. वाव. त्यांची एक गोष्ट आहे सर, तुम्हाला माहिती असेलच की त्यांना प्रिन्स चार्ल्स त्यांच्या हस्ते लंडनमध्ये फार मोठा अवॉर्ड मिळणार होता आणि ते तिथे गेले नाही. मग त्यांना फोन करून विचारलं का नाही आले, तर ते म्हणले माझा कुत्रा आजारी होता म्हणून, ते आणि मी याला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. त्याच्यावर प्रिन्स चार्ल्स त्यांना फोन करून काय म्हणाले की यू आर अ रिअल जेंटलमॅन, सो गुड यू डिडंट कम. सो राईट. म्हणजे इतके म्हणजे नेक्स्ट लेवल होते ते. येस. मला एकच फक्त फायनल क्लोजिंग रिमार्क करायचं आहे येस. की तुम्ही बिझनेस करा, काही करा, परंतु सर्वात महत्त्वाचं मी अगदी मनापासून तुम्हाला सांगेन की तुमच्या बरोबर काम करणारे आहेत, त्यांना यू ट्रीट देम विथ रिस्पेक्ट. अँड सेकंड थिंग, ट्राय टू ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ देम. फक्त तुमच्या फायद्यासाठी म्हणून नाही, परंतु रिअली टू गिव्ह देम द सॅटिस्फॅक्शन दॅट दे आर समबडी. आणि And they are humans, not resources. देअर यू गो. Exactly. आता सगळे जगभर मी म्हणजे जेन्युनली हे फॉलो केलं, Right. तर मला मनापासून आय बिलीव्ह इन दॅट. अँड बिलीव्ह मी, माझ्याकडे लोक 20, 30, 40 वर्ष काम Wow. करत आहेत अजून सगळीकडे. मी नॉट ओन्ली इन इंडिया, परंतु US घ्या, स्कॉटलंड घ्या. कारण त्याचं एक कारण आहे, त्यांना एक माहिती आहे की फक्त मी आय एम नॉट जस्ट लुकिंग ॲट द बॉटम लाईन, आय केअर फॉर देम. Yeah. फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं जे केअर फॉर देम आहे ना, हे नुसतं बोलून नाही चालत, ते वागायला लागतं तसं. देअर यू गो. तर बरेच लोक बोलतात, पण तुम्ही म्हणजे व्हेरी नाईस सर. थँक्यू सो मच Thank फॉर you. कमिंग टुडे. थँक्यू. सरांकडनं आपण काय शिकलो, सरांनी जी सुरुवात केली की ऑलवेज, म्हणजे मला तर कायम लक्षात राहील की कुठलाही बुकचा पॅराग्राफ वाचल्यावर ह्याला आपण चॅलेंज करणं की असं का नाही, राईट. ऑलवेज थिंक आउट ऑफ द बॉक्स. त्यानंतर ऑलवेज थिंक देअर मस्ट बी सम बेटर वे ऑलवेज, राईट. आणि इवन टुडे ॲट दिस एज ही इज सो हॅपी गो लकी, राईट. असं राहणं, जिम करणं रेग्युलरली किंवा ॲरोबिक्स करणं या वयात, आपली बॉडीचं टेक केअर करणं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्या टीमला कसं सांभाळायचं, म्हणजे की विथ रिस्पेक्ट, ट्रीट देम ॲज ह्युमन्स, राईट. त्यांच्या आज बाकी कंट्रीजमध्ये पण एवढे एम्प्लॉईज 30-30 वर्ष त्यांच्याबरोबर आहेत. आय थिंक हे सगळं आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचं आहे. आणि सगळ्यात मोठी शिकवण जी होती की फाइंड युअर निश, सी टू इट दॅट निश हॅज चॅलेंजेस विच यू आर गोइंग टू सॉल्व. आणि ह्या निशमधनं तुम्हाला पैसे मिळाल्यावर तुम्ही ते इनोव्हेशनमध्ये टाका. दॅट इज युअर ग्रोथ स्टोरी. थँक्यू सो मच सर. मजा आली गप्पा मारून. थँक्यू सर. थँक्यू.